श्री स्वामी समर्थ मंडळी, मार्गशीर्ष दर्श अमावस्या, प्रारंभ दिनांक 19/12/2025 म्हणजेच शुक्रवार, पहाटे 5 वाजता चालू होते आहे व अमावस्या समाप्ती आहे दिनांक 20/12/2025 म्हणजे शनिवार रोजी सकाळी 7:13 म्हणजे 7:13 अमावस्या समाप्ती होणार आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र, वाहनं, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे. अमावस्येला करावयाची विशेष सेवा, सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान नक्कीच करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा, दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे व्यवस्थित काढून साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपली वाहने स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. या दिवशी कोहळासुद्धा बांधायची पद्धत आहे. अमावस्येला घरामध्ये कोहळा बांधावा. कोहळा कसा बांधावाचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोळा, नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. या दिवशी करावयाची विशेष अशी सेवा, श्री स्वामी समर्थ माळ 1, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासूत्र 11 वेळा करावे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे. जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोळा नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी तो खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे व पुढे नवीन कोहळा आणून तो लावावा. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर 1 असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा व नारळ जर खराब निघाला तर तो विसर्जित करावा. अशा प्रकारे अमावस्येला काही सेवा करायच्या आहेत. अमावस्येला शक्यतोवर परान्न घेऊ नये. गोरक्ष चिंच, असोला नारळ, कोहळं लाल कपड्यात संरक्षण पुडीसह नक्कीच बांधावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये जर काही वाईट शक्तींचा वास असेल तर तो निघून जाण्यास नक्की मदत होते. आजच्या अमावस्येच्या दिवशी हे सर्व काही उपाय करून आपण आपल्या घराची सुरक्षितता श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने वाढवायची आहे. श्री स्वामी समर्थ.